केडीएमसी आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचं ठरलेलं आहे। दोन्ही ठिकाणी महायुतीचाच महापौर बसणार आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचं सुद्धा कळतंय। दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिवसेना महायुतीचा महापौर बसविण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जातंय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं झी 24 तासला ही माहिती दिली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार या संदर्भात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। चंद्रशेखर, काय नेमके अपडेट्स आहेत सध्याचे? उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजप विरोधात शिवसेना, साई पक्ष आणि टीम ओमिकलानी असा तिघांनी गोष्टीचं गठबंधन मिळून भाजप विरुद्ध लढत दिली होती आणि या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांनाही 36 आणि 37 अशा जागा आल्या होत्या। त्यामुळे उल्हासनगर महापालिकेमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती आणि त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून आमचाच महापौर होणार असं सांगण्यात येत होतं। भाजपकडे 37 जागा होत्या आणि त्यांच्याकडे बहुमताचा आकडा मिळवण्यासाठी अजूनही 4 जागा कमी होत्या, कारण की जी मॅजिक फिगर होती ही उल्हासनगर महापालिकेमध्ये 40 आहे। शिवसेनेने जे वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक होते हे शिवसेनेच्या गळ्याला लागले होते। एक अपक्ष हा जो शिवसेना पुरस्कृत होता, त्यामुळे जे संख्याबळ शिवसेनेचं होतं ते 38 ते 39 पर्यंत जात होतं। त्यामुळे कुठेतरी उल्हासनगर महापालिकेत जी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती, त्यामुळे महापौर कोणाचा होता त्यामुळे दोन्ही पक्षाची रस्सीखेच चालू होती। 2 जे वंचितचे नगरसेवक होते ते शिवसेनेने एका अज्ञातस्थळी ठेवले होते आणि त्यामुळे आता उल्हासनगर पालिकेमध्ये अशी अवस्था होती की कोण महापौर होणार, दोन्ही पक्षांकडून दावे करण्यात होते। मात्र काल रात्री या दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं की आता महापौर पद हे दोन्ही अडीच वर्षापर्यंत वाटून घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे ही युती होणार आहे। महायुती होण्यामुळे म्हणजे जी काही सत्तेची रस्सीखेच चालू होती उल्हासनगर पालिकेमध्ये कुठेतरी ही थांबल्याची पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये पण जरी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले असले तरी पण कुठेतरी आपलाच महापौर व्हावा यासाठी दोघांची पक्षांकडून रस्सीखेच सुरू होती। त्यानंतर आता असं सांगण्यात येतं की दोन्ही पक्षांनी जे महापौर पद आहे हे अडीच वर्ष वाटून घेणार आहे आणि त्यामुळे शिवसेनेला पहिल्यांदा महापौर पद देण्यात येईल, कारण की मुंबईमध्ये भाजपला शिवसेनेची गरज आहे आणि त्यांना महापौर पद आपलं पहिल्यांदा मुंबईमध्ये विराजमान करायचं आहे। त्याच्यामुळे आता कुठेतरी कल्याण डोंबिवलीमध्ये पण ही महायुती पाहायला मिळणार आहे। धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।